सो राईड चालू झालेली आहे. तर म्हणजे पूर्ण होऊन जवळजवळ 25 किलोमीटर पुढं आलो आहे. फक्त घरातून बाहेर पडताना हा मोबाईल जो की 77% चार्ज होता, सोबत एक पॉवर बँक जी हाफ चार्ज आहे आणि वॉटर बॉटल. सो एवढ्याच गोष्टी मी घेऊन आलेलो होतो, कारण की वन डे राईड आहे म्हणून. पण एकतर परवा नवीन घेतलेला गिम्बल आणायला पाहिजे होता, कारण की भरपूर क्रिएटिव्ह किंवा सिनेमॅटिक शॉट जे आहेत ते घेता आले असते. पहिली चूक. दुसरी चूक, अजून एक गोष्ट विसरून आलो ते म्हणजे वॉलेट. ह्या भागामध्ये जास्त तर म्हणजे रेंज कमी असते, सो त्याचा एक प्रॉब्लेम होऊ शकतो की मला पेमेंट कशाचं करता येणार नाही. गिम्बल ठीक आहे, वॉलेट लागणार असेल, कॅश लागणार असेल तर मर गई. बघतो काय करता येते. बाय. पुरी गँग होती, गँग. व्हिडिओ चालू असतानाच हो, हे डेंजर विषय असते. हे फेस करायला लागते मेनी टाइम्स. आज मी तसा टोटल 125 किलोमीटरच्या आसपास एका दिवसामध्ये राईड करणार आहे, जे की घरापासून राधानगरीकडून राऊतवाडी वॉटरफॉलकडून लास्ट शेवट बेनजीर किंवा बेनिग्रे विला जो आहे त्या विलापर्यंत जाऊन रिटर्न बॅक टू द होम. असा टोटल 120 किंवा 125 किलोमीटर्सचं टोटल ही जर्नी माझी आजची असणार आहे. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my 9:28 झालेत, म्हणजे एक्झॅक्ट 1 तास 58 मिनिटामध्ये मी 32 किलोमीटर पूर्ण केलेला आहे. पाणी काहीच नाही आहे, पण हेच आहेत शाहू महाराजांनी त्या काळामध्ये बांधलेले ऑटोमॅटिक दरवाजे. सायकलवरनं उतरलो मी. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what तसा खूप मोठा इन्क्लाइन आहे, बट गिअरमुळे इझी क्लाइंब करू शकालोय मी. बाय 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 बाय. नॉट दॅट इझी. सो खालून मी इथंपर्यंत आलो, पण व्हिडिओ चालू होता. व्हिडिओ जर चालू नसता तर कदाचित, आय डोंट नो, बट कदाचित हे मला चढायला इझी गेलं असतं. सी डेंजर. पण हे क्लाइंब इझी जायला लागलेत मला. सो गेटिंग वेल प्रिपेअर्ड फॉर लेह लडाख.
इथून पुढे बेनिक्रे विलासाठी जाण्यासाठी रोड होता, आता तर गेट दिसायला लागले, समजत नाही नेमकं काय. बट समोर जो आयलँड छोटासा दिसायला लागला आहे सो, आणि मध्ये कन्स्ट्रक्शन पण दिसतंय, तो आहे बेनिक्रे विला. हा जो विला आहे हा विला ॲक्च्युली जे कन्स्ट्रक्शन करणार होते डॅमचे जे मेन हेड होते त्यांना राहण्यासाठी बनवलेला होता. आणि त्याच्यानंतर भरपूर टाईम आता दुर्लक्षित आहे तो, बट पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा लोक विजिट करतात. सो परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि कॅश न आणलेल्याचा तोटा इज पाणी संपलेलं आहे आणि अवघड झालेली आहे परिस्थिती. बघू पुढं कुठं आपल्याला काही भेटतं का. पाणी भेटून जाईल, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही.